फलटण. नमस्कार, माझं नाव वैभव पवार. गोविंद डेअरीतून आलो आहे. ही बघा आपला हायड्रोपॉनिक आहे. हे हायड्रोपॉनिकचा फायदा कशात होतो की कमी जागात कमी पाण्यात जास्त चारा उपलब्ध होतो. आता रानात करायचं म्हणलं तर एकदा मका टाकल्यानंतर 15 दिवसांनी मका उगवत असते. ही फक्त आपल्या 8 दिवसात तयार होत आहे. 1 किलो पासून तुमचं 8 ते 10 किलो खाद्य तयार होत असतं. तर ही अशा पद्धतीचा असतो. उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी उन्हाळ्यात हा हिरवा चारा कमी वेळात जास्त उपलब्ध होत असतो. हा बरोबर. 12 तास पाण्यात भिजत घालणे, 24 ते 30 तास पोत्यात गुंडून ठेवणं. मकाला कोंब आल्यानंतर एका ट्रे मध्ये 1 किलो टाकायचं. त्या दिवसापासून 8 दिवसात ते 1 किलोचं 8 ते 10 किलो खाद्य तयार होतं. हा म्हणजे मकापासून हे हायड्रोपोनिक हिरवा चारा तयार होतो. हे तुम्ही शेतकऱ्यांना बसवून देता का? हा युनिट आम्ही 80 ट्रेचं तुम्हाला जसं रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीचं रिक्वायरमेंट तयार करून देतो. त्यांच्याकडेच भेटते सगळे ट्रे वगैरे, मटेरियल आमच्याकडे आहे. सेट करून देणार तुम्ही? हा, सेट तयार. तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा कंपनीचा. मोबाईल नंबर घ्या 77 220 330 51. हा चितर बटेर. हा आणि याच्या आणि कोंबडीच्या अंड्यामध्ये काय फरक? हा तेवढाच, बाकी काय नाही. हे जवळजवळ 65-70 ग्रॅम असतं. बरं, 55 ग्रॅम. राज्यभरातले तज्ञ पशुवैद्य हुआ, एमपी का ग्वालियर हुआ, इन इलाकों में पाई जाती है. अच्छा. मोस्टली ये उत्तर प्रदेश के राज्य की ये ब्रीड है और इसे बकरियों की रानी कहा जाता है. जो बकरियों की रानी बोला जाता है वो इसको ही दिया जाता है. ये मीट पर्पस और मिल्क पर्पस दोनों में ही इसका यूज किया जा सकता है. और ये साल में 1 या 2 बच्चे देती है एक बार में. 43% 2 बच्चों की चांस होते हैं और 57% 1 बच्चे के चांस होते हैं. तो इस प्रकार ये 2 बच्चे साल में दे सकती है. और इसकी बॉडी अगर देखते हैं हम तो ये सफेद रंग की इसकी बॉडी होती है. और जो कान और चेहरे में हल्के से ब्राउन कलर के स्पॉट होते हैं. और कान में एक खूबी होती है कि इससे कान लंबे होते हैं, करीब 10 से 12 इंच तक. जो नीचे वो बीटल के नस्ल में रहते हैं. बीटल की नस्ल में रहते हैं, ऐसे इसके भी रहते हैं. और ये कान नीचे की तरफ लटकते रहते हैं और करीब 10 से 12 इंच इनकी लंबाई होती है. और स्पेशल कैरेक्टर्स के यही होते हैं कि कान में और चेहरे में हल्का सा ब्राउन कलर के रेडिश ब्राउन कलर के स्पॉट पाए जाते हैं. और ये बाकी की बॉडी पूरी सफेद रंग की होती है. क्योंकि यूपी का जो भी क्लाइमेट है वो ठंडा गर्म दोनों ही रहता है. और ये चंबल का इलाका जो होता है थोड़ा सा गर्म रहता है वहाँ से. तो ये आराम से आपके महाराष्ट्र में ये सरवाइव कर सकती है. अच्छा, तो आपके पास ये बेचने के लिए, सेल के लिए कॉन्टेक्ट है हमारे यहाँ पे कई किसान हैं जो पाल रहे हैं. अच्छा. जैसे मैं वहाँ पे पशु चिकित्सक कार्यों में आपको जिनकी कॉन्टेक्ट किसानों की जानकारी, जैसे हमारे साथ में आए हुए हैं, ये अपनी ब्रीड लेके आए किसान. और ये एक्सिबिशन में इसका मतलब, उनका मतलब ही यही था कि हम अपने प्रदेश की जो ब्रीड है उसको सबके सामने लेके आए, एक्सपोज करें हम. अच्छा. ये अच्छी ब्रीड है. ये अच्छी ब्रीड है और मीट पर्पस में भी और मिल्क पर्पस. मिल्क इसका 1.5 से 2 लीटर वो 2.5 लीटर तक इसका प्रोडक्शन रहता है. ठीक है. ओके, थँक्यू डॉक्टर साहेब. थँक्यू. गाव कुठलं? आलगरवाडी, चाकूरपाशी. हे वय 2.5 वर्ष. फक्त 2.5 वर्ष? 2.5. त्याचं वजन केलंय का तुम्ही? वजन केले की किती आहे? 5 क्विंटल. 500 किलो. बरोबर. आणि दातात कसं आहे ते? दाताला 2 आहे. दुसरा आहे. ही जात कोणती आहे? देवणी जात आहे. या वळूचा आता वजन काय तुम्हाला माहितीये का? आता वजन नाही केलं. वय किती आहे ह्याचं? वय 3 वर्ष आहे. सायकल काढल्या 3 वर्ष आहे. 3 वर्षाचा हा वळू आहे. 3 वर्षाच्या वळूमध्ये एकदम जातीवंत अशा प्रकारचा जातीवंत देवणी या जातीचा वळू आहे. आणि या प्रदर्शनाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या जाती आणि वेगवेगळ्या शेळ्या, मेंढ्या, गायी आणि म्हशी, पक्ष्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आपण आज बघतोय. धन्यवाद सर. आमची उपराम क्षमता कमी व्हायला लागलेली आहे. आमची जमीन ही बंजर व्हायला लागलेली आहे. आणि हळूहळू आमची अवस्था ते
किती पिळते ती एका टायमिंगला? 10 लिटर पिळते. ही 12 एका टायमिंगला. तिचं किती वेळ येत आहे? हिचं किती आहे? तिचं दुसरं, हिचं पहिलं आहे, तिसरं आहे, तिसरं. ही जुळली का दातात? जुळली का? 4 दाती ती आहे. ही जुळली असेल की? माझं नाव नागोबाजी खरात. बर. तुमचं गाव? सांगली जिल्हा, बर. जत तालुका बरोबर. आणि गाव बागेवाडी. बागेवाडीचा आहे, सांगली जिल्ह्यातला आहे. हा तुम्ही बरोबर जत तालुक्यातला. हा. ही जात कुठली आहे मला सांगा? ही माडगाळी मेंढी. ही माडगाळ मेंढी आहे. सर, हा, ह्या नाकावरनं कळतंय की माडगाळ जातीची मेंढी होय. आहे. बरोबर. ही बंदिस्त केलं तर चालतंय का? होय, बंदिस्ती बी चालते ती, फिरवली तरी बी चालते ती. बर. हा. चारा पाणी म्हणजे ही माडगाळ मेंढी बंदिस्त पण चालते होय. आणि फिरवली तरी पण चालते. तुमच्याकडे आता ही संख्या किती आहे? आमच्याकडे 50 आहेत. तुम्ही सगळ्यांकडे वेगवेगळ्या भरपूर मेंढ्या असतील ना? तुमच्याकडे 50 आहेत, तुमच्याकडे 60-65 आहेत, तुमच्याकडे 50 आहेत. हा. 100 आहे द्या. बर. हा, हा. बरोबर बरोबर. हा माडगीर जातीचा नर आहे बर. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा नाकात मोठा असतो हा, आणि रोमन नोज असते. वजनाला पण मोठा असतो. बरोबर. वजनात आता हे प्रदर्शनामध्ये आलं तुमचं हा ह्याचं पवन नाव आहे. पवन. आणि इकडे जे दिसतोय हा त्याचं नाव काय? ह्याचं नाव बादल आहे. याचं वजन अंदाजे आणि वय? ह्याचं वजन 1 क्विंटल. 100 किलोच्या वरती आहे. हो. 100 किलोच्या वरती आहे. आणि ह्याचं वय 2 वर्ष आहे. 2 वर्षाचा आहे. हो. आपल्याकडं टोटल शेळ्या आणि मेंढ्या 60 आहेत. 60. हो. माझं नाव संतोष गोविंदराव शेवाळे. हा, हा फार्म आमच्या भाऊजीचा आहे, नवनाथ चौरे यांचा आहे. बर. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9970599137. जर कुणाला पालन किंवा ह्याच्यासाठी जर पाहिजे असेल तर आपण भेट देऊ शकता. पैदाशीसाठी पाहिजे असेल तर हो, भेट देऊ शकता. तुम्ही देऊ शकताय. कश्मीरी मरीनो ये पहाड़ में रहता है। अच्छा इसकी खासियत ये है कि इसकी बल की साइज और इसकी जो सींग है अच्छा. उसके वजह से इसको ज्यादा पहचाना जाता। हाँ। ये अपने इधर ज्यादा नहीं रहता है, अच्छा। ये कश्मीर में पाया जाता है ज्यादा। हमारे यहाँ ये क्लाइमेट में ये रहती है, जीवित रह सकती है. ये अपन ने उसका क्लाइमेट सेट किया है, ये अपने पास 3-4 साल से। अच्छा, तो ये क्लाइमेट में ये सेट हो गई है. हाँ, सेट कर दिया। और वो बाकी वाली वो जैकोब है। जैकॉब. हाँ, हाँ उसका जो भी है ना, हाँ. उसमें 2 सींग आती है, 3 सींग आती है, 4 सींग आती है, 5 सींग आती है, अच्छा। 6 सींग आती है। अच्छा, ये उसकी जात की खासियत है। खासियत है सींग की। इस जात की खासियत. हाँ, हाँ ये है टर्की का है। हाँ. ये टर्की का दुम्बा है, इसको टर्की दुम्बा बोलते हैं। हाँ। ये है टर्की का, इसका जो प्रजाति का नाम है वो दुम्बा है। खासियत इसका जो पीछे का ये मांस है, हाँ. ये उसकी खासियत है, उसको पीछे शेपुट नहीं रहती है, हाँ. शेपुट के जगह उसको मांस दिया है। हाँ, पूछ नहीं है इसको. नहीं, और ये ये है सानियन, ये नीदरलैंड का है। हाँ. इसकी खासियत है इसकी हाइट हाँ. और इसकी ये सींग। ये अभी 1.5 साल का है, ये 1.5 साल के इसमें अभी इसकी सींग इतनी है और हाइट इतनी है। तो अगर ये अभी और बढ़ेगा तो इसकी सींग की साइज भी बढ़ती है और हाइट भी बढ़ती है। तो ये खास करके सींग और हाइट के लिए पाया जाता है इधर। हाँ. इन लोग का मीट सबका अलग है, इसका स्पेशल रहता है। हाँ. बाकी जो भी है सब सिमिलर है अपने इधर के। अच्छा. ही गीरचं जातिवंत कोंड आहे. ओके. हाँ, डॉक्टर आर.पी. शुक्ला होमिओ फार्मसी बर. फ्रॉम पंजाब खन्ना, ISO 9001 GMP सर्टिफाईड कंपनी आहे. अँटीबायोटिक फ्री ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ते, आणि विशेष म्हणजे क्रॉनिक आजारामध्ये तर 100% रिझल्ट आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर पाहिलं तर हा स्विस फायब्रोसिस ड्रॉप आणि मस्टॅटिक ड्रॉप जनावरांमध्ये फायब्रोसिसमध्ये खूपच प्रॉब्लेम आहे. 100% ॲलोपॅथिकमध्ये रिझल्ट नाही आहे. होमिओपॅथिकमध्ये स्विस फायब्रोसिस ड्रॉप अलॉंग विथ मस्टॅटिक ड्रॉप जे 20 दिवस जर दिलं तर कसाही दगडी असेल तर 100% क्युअर होते. जनावरांची कसली दगडी कशी दगडी कास असेल तर 100% क्युअर होते. सूज असेल तर क्लिअर सूज असेल तर पूर्ण सूज कमी होऊन जाते. आणि विशेष म्हणजे जनावराचं सड जर निकामी झाला असेल, त्याच्यानं जर मुक झालं असेल तर
ते पण क्युअर होते, ते पण चालू होते पुढच्या वेतामध्ये. याची प्रत्येकाची सर 200 रुपये किंमत आहे. बरोबर. मस्टॅटिक ड्रॉप 200 रुपये आणि स्विस फायब्रस ड्रॉप 200 रुपये. आता हे मागवायचं म्हटलं तर कोणाकडे मागवायला लागेल? सर प्रत्येक मेडिकलवर अवेलेबल आहे, पूर्ण महाराष्ट्रभर. कोणत्याही केमिस्ट मध्ये गेले तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सर. ओके, थँक्यू थँक्यू सर. सर. हे पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था औंध पुण्याचा हा स्टॉल आहे. अच्छा. ही संस्था चाचणी आणि गुणवत्ता म्हणजे जनावरांसाठी जी जी काही लस लागते जी याच्यामध्ये आता आम्ही नमूद केलेले आहे. ह्या सर्व लसी या लसींची आम्ही निर्मिती करतो, चाचण्या करतो आणि खाली ज्या शासकीय संस्था आहेत त्यांचे जे दवाखाने, जिल्हा परिषदचे दवाखाने, त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो. या सगळ्या लसी त्यांच्या मागणीनुसार त्यांना उपलब्ध आहे. म्हणजे घटसर्प, फर्या, आंत्रविषार, PPR सर्व शेळ्या मेंढ्यांच्या लसी, शेळ्या मेंढ्या, गाई वगैरे म्हशी आणि कोंबड्यांच्या पण त्या लसी तिथे उपलब्ध असतात. तुम्ही त्या दवाखान्यातून प्राप्त करू शकता तुमच्याकडे जी काही जनावर असतील त्या पद्धतीने, आणि मग त्याचा शेतकऱ्यांना लाभच होईल. म्हणजे लसीकरण महत्वाचं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्या जनावरांना, जसं माणसामध्ये वेगवेगळे लसीकरण असतात, आपण लहान बाळाला देतो, तशी जनावरांना पण लसीकरणाची गरज असते. मग त्याचा फायदा तुम्हाला प्रोडक्शनसाठी पण होतो, म्हणजे दूध उत्पादन त्यांचं वाढतं, त्यांचं वजन वाढतं, कोंबड्यांच्या बाबतीमध्ये अंडी उत्पादन वाढतं. मग अशा गोष्टींचा फायदा होण्यासाठी लसीकरणाला पर्याय नाही. याची माहिती नक्कीच उपलब्ध आहे, परंतु आमच्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांना ऑथेंटिकेट माहिती, पुरेपूर अभ्यास केलेली माहिती शेतकऱ्यांना सोप्या भाषेत मिळावी म्हणून आम्ही फक्त हे सगळं तयार केलेलं आहे. टोनो बूस्टर इंडियाचा आपला नंबर 1 हेल्थ टॉनिक टोनो बूस्ट दिलेला आहे. याच्यामध्ये जर बघाल तुम्ही टोटल प्रोडक्ट 45 घटक दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पेप्टाइन न्यूट्रिएंट आहेत, 15 विटॅमिन, 9 मिनरल, 17 अमिनो ऍसिड, जेणेकरून काय होईल, जनावरांचं वजन वाढ, भूक वाढ, रक्तवाढ, जे न्यूट्रिशन जनावराला फीडमधून भेटणार आहेत त्यापेक्षा अधिक न्यूट्रिशन आपल्याला टोनो बूस्ट मधून जनावराला भेटतील. जेणेकरून आपण शेळी मेंढीला 1 ते 5 ml दिलं पाहिजे, आणि मोठे जनावर जे आहेत तुमचे गाई असतील किंवा म्हशी त्यांना 20 ते 50 ml दिलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, जनावरचं वेट गेन लवकर होईल आणि ग्रोथ लवकर होईल. त्यासाठी आपलं एक ब्रँड आहे टोनो बूस्ट. चाऱ्याच्या मध्ये पॅकिंग दिलेली आहे 100 ml, 250 ml, अर्धा लिटर आणि 1 लिटर मध्ये. मिळालं नाही.